तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी गिरे तो भी पैर ऊपर ही म्हण नक्कीच ऐकली असेल। ही म्हण मंत्री आशिष शेलारांच्या बोलण्यातून सत्यात उतरलेली बघायला मिळाली। काल म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली। या परिषदेत त्यांनी राज्यातील दुबार मतदारांच्या आकडेवारीचा खुलासा केला। पण हे करताना त्यांनी मुस्लिम दुबार मतदारांचा विशेष उल्लेख केला आणि राज व उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंवर बोगस मुस्लिम मतदारांना पाठिंबा देण्याचा आणि हिंदू मतदारांना भीती दाखवण्याचा आरोप केला। विरोधक म्हणतात की हे सर्व खोटे आरोप आहेत आणि भाजप धार्मिक तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे। राज्यात 16.8 लाखांहून अधिक दुबार मतदार असल्याचा दावा शेलारांनी केला आणि त्यातील बहुतांश हे मुस्लिम असल्याचे त्यांनी सांगितले। परंतु ठाकरे बंधूंनी किंवा महाविकास आघाडीने असे काहीही म्हटले नाही। उलट त्यांनी संपूर्ण यादी म्हणजेच मतदार यादी स्वच्छ करण्याची मागणी केली। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्वच घोटाळ्याची पार्श्वभूमी, शेलारांच्या आरोपांची सविस्तर माहिती, विरोधकांचे प्रत्युत्तर आणि याचे राजकीय परिणाम समजून घेणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। महाराष्ट्रातील मतदार यादीतील घोळ हा काही नवीन मुद्दा नाही। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर देखील मवियाने मतचोरीचे आरोप केले होते। नुकत्याच झालेल्या ब्रह्मा गौडा आयोगाच्या अहवालानुसार राज्यात 1,04,00,000 नवीन मतदारांची नोंद झाली, परंतु त्यातील 5% जास्त दुबार नावे असल्याचे दिसते। या पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबर रोजी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह सर्वच विरोधी पक्षांनी सत्याचा मोर्चा काढला। मुंबईच्या आझाद मैदानावर हा मोर्चा झाला, ज्यात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते। त्यात राज ठाकरे म्हणाले की मतदार यादीत लाखो नावे दुबार आली आहेत। असे लोक आल्यास त्यांना फोडून काढा आणि नंतरच पोलिसांकडे सोपवा। उद्धव ठाकरेंनीही निवडणूक आयोगावर टीका केली। ते म्हणाले की सर्व कारस्थान आयोगाच्या मार्फतच सुरू आहे, मग आम्ही कशी निवडणूक लढायची। या मोर्चात महाविकास आघाडीने 288 विधानसभा मतदारसंघातील 10 लाखांहून अधिक दुबार नावांची यादी सादर केली, परंतु ही यादी केवळ कथित हिंदू आणि दलित मतदारांवर केंद्रित होती असा दावा शेलारांनी काल केला। मनसे आणि मवियाने मुस्लिम किंवा ख्रिश्चन दुबार मतदारांकडे दुर्लक्ष केले असे ते म्हणाले। वास्तविक निवडणूक आयोगाने 31 ऑक्टोबरला स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR जाहीर केले, ज्यात मतदार यादी ही 1 डिसेंबर पर्यंत स्वच्छ होणार आहे। परंतु या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्यात आलेला नाही, म्हणजेच ही SIR ची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये तरी राबवली जाणार नाही। मोर्चानंतर भाजपकडून पहिल्यांदा दुबार मतदार मान्य केले गेले। आधी ते आरोप फेटाळत होते, आता मात्र त्याच गोष्टीला त्यांनी धार्मिक रंग दिलेला आहे। या वादाने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। मनसे आणि मविया म्हणजेच महाविकास आघाडी एकत्र आले, जे 2019 नंतर पहिल्यांदाच घडले। भाजपला मात्र हा सेल्फ गोल वाटत आहे, कारण त्यांनीच घोटाळा मान्य केला। आकडेवारीनुसार राज्यात 9.5 कोटी मतदार आहेत आणि 2% जरी दुबार असतील तरी लाखो मतदार प्रभावित होतील। हे प्रमाण वाढले तर निवडणुकीचे निकाल बदलू शकतात। हा मुद्दा गौण नाही, तो लोकशाहीचा आहे। 3 नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी 45 मिनिटांचं प्रेझेंटेशन दिलं। त्यांनी सांगितलं की भाजपची भूमिका स्पष्ट आहे, सर्वांसाठी न्याय, कोणत्याही एका गटाचा पाठिंबा नाही। मतदार यादी स्वच्छ असावी, दुबार नावे नसावीत, परंतु तुम्ही म्हणजेच महाविकास आघाडी आणि मनसे फक्त हिंदू दुबार मतदार दाखवता, मुस्लिमांकडे डोळे झाका। शेलारांच्या या विधानाने सोशल मीडियावर वादळ सुटले। एक्सवर म्हणजेच पूर्वीचे जे ट्विटर होते त्यावर #वोटजिहाद आणि #डुप्लिकेट वोटर्स हे ट्रेंड झाले। भाजप समर्थक म्हणतात की शेलारांनी सत्य उघड केले, परंतु मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शेलारांचा गोल टोपी घातलेला फोटो शेअर करत म्हटले की शेलारांच्या बुद्धीला गंज लागला आहे। दुबार मतदार हे धर्माचे नाही, प्रक्रियेचा प्रश्न आहे। वरुण सरदेसाई यांनी म्हटले की आडनाव बघून आक्षेप घेता का? बांद्रा ईस्ट मध्ये दुबार हिंदू देखील आहेत। शेलारांनी 2 सेल्फ गोल केले असं मवियाने म्हटलं आहे। मवियाच्या नेत्यांनी म्हटलं की 1 दुबार मतदार मान्य केले,
आणि 2 आदित्य ठाकरेंच्या प्रेझेंटेशनची पडताळणी केली नाही। हे आरोप खरे असतील तर निवडणूक आयोगाला कारवाई करावी लागेल, परंतु प्रश्न आहे की असा धार्मिक रंग देणे योग्य आहे का? शेलारांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले। त्यांनी म्हटले की शेलारांनी स्वतःच मतदार यादीतील घोळ मान्य केला। हे आमच्या आरोपांना दुजोरा आहे। आम्ही कधीच विशिष्ट धर्माची मागणी केली नाही। संपूर्ण यादी स्वच्छ करा असेच आम्ही बोलत आहोत। भाजप आता धार्मिक तणाव वाढवत आहे असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले। पुढे ते असेही म्हणाले की मी भाजपला धन्यवाद देतो कारण त्यांनी आमचे आरोप खरे ठरवले, परंतु वोट जिहाद म्हणणे म्हणजे समाजात विष ओतणे आहे। काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी निवडणूक आयोगाला पत्रच लिहिले। शेलारांच्या विधानावर तात्काळ कारवाई करा, हे धार्मिक ध्रुवीकरण आहे, निवडणूक नियमांचे उल्लंघन आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शेलारांना डिवचले, तुम्ही मुस्लिम नावे वाचता पण हिंदू मतदारांकडे म्हणजे दुबार मतदारांकडे का दुर्लक्ष करता? आदित्य ठाकरेंनीही ट्विट केलंय, शेलार साहेब प्रेझेंटेशन पाहिले असते तर चूक दिसली असती, हा राजकीय ड्रामा आहे। मविया आणि मनसे एकत्र येऊन आयोगावर दबाव टाकत आहेत। उद्धव ठाकरेंनी मराठवाडा संवाद दौरा जाहीर केला, ज्यात ते शेतकरी आणि मतदारांशी बोलणार आहेत। विरोधकांचा मुख्य आरोप आहे की भाजप आधी मतचोरी लपवत होती, आता मान्य करून धार्मिक रंग देत आहे। हा समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असे ते म्हणतात। हा वाद फक्त मतदार यादीचा नाही तर राजकीय धोरणाचा आहे। शेलारांचे विधान ध्रुवीकरण आहे का? ध्रुवीकरणासाठी आहे का? राजकीय विश्लेषक म्हणतात की भाजप मुस्लिम मतदारांना वोट जिहाद म्हणून चित्रित करून SC ST OBC मतांना हिंदू म्हणून एकत्र करत आहे, परंतु यातून मवियाचा फायदा हा आहे की त्यांचे आरोप आता खरे ठरले आहेत। भाजपने मात्र मतदार याद्यातील घोळ मान्य केलाच आहे, परंतु त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न त्यांनी केला। यालाच म्हणतात गिरे तो भी पैर ऊपर।